मुंबईमधील धुलीवंदनाला कोळी बांधवांवर लाऊडस्पीकर आणि डीजेसाठी बंदी का असा सवाल उपस्थित केलेला आहे आदित्य ठाकरे यांनी। आणि आदित्य ठाकरे यांनी पोस्ट करत असा सवाल उपस्थित केल्याची माहिती आता समोर आली आहे। 2 दिवसांवर आज आणि उद्या होळी आहे आणि डीजेवर आणि लाऊडस्पीकरवरच बंदी का असा सवाल त्यांनी कुठेतरी उपस्थित केलेला आहे। मराठी माणसांच्या सणासंदर्भात सरकारला आकस असा आरोप सुद्धा आदित्य ठाकरेंनी केलेला आहे आणि आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारला असा सवाल उपस्थित केलेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण पाहतोय की आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर सवाल उपस्थित केलेला आहे। का महायुती सरकारने असा निर्णय घेतलेला आहे आणि काय प्रतिक्रिया उमटतात राजकीय वर्तुळातून या संदर्भात? श्रद्धा, आपण पाहिलं तर राजकीय वर्तुळात त्याच्या प्रतिक्रिया जरूर उमटतील, परंतु आपण ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रसंग घडला त्या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी वरळी कोळीवाड्यामध्ये ज्या ठिकाणी एकदंत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ही संपूर्णपणे होळी आहे ती साजरी केली जाते आणि हेच ते क्रीडांगण आहे ज्या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा दरवर्षी सण आहे साजरा केला जातो। या ठिकाणी वाद्य वाजवलं जातात, त्यासोबतच डीजे आहेत ते लावलं जातं आणि अनेक या ठिकाणी कोळी बांधव असतील, या ठिकाणी स्थानिक असतील, त्यांच्या माध्यमातून हा सण आहे तो उत्साहात साजरा केला जातो। परंतु काल अशी वेळ आली की ज्या ठिकाणी संपूर्णपणे तयारी झालेली होती, परंतु तयारी झाल्याच्या नंतर ऐन टायमाला ज्यावेळी होळी पेटणार त्यावेळी काही तासापूर्वी येऊन पोलिसांनी या सर्व साऊंड सिस्टम वरती आहे ती बंदी आणण्यात आलेली होती आणि त्यांचा मोठा नुकसान देखील या ठिकाणी झालेला आपण पाहू शकतो। बोर्डावरती संदेश लिहित हा संपूर्णपणे जो निषेध आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यासोबतच त्यांनी तयारी करण्यात आलेली सर्व हार फूल बुके हे देखील अशाच पद्धतीने पडलेले आहेत। परिस्थिती जाणून घेऊया नक्की काय झालेलं होतं, ताई काय झालेलं होतं नक्की आणि दरवर्षी तुम्ही साजरा करता हा सण, परंतु काल अशी वेळ का आली, काय वाटतंय? आम्ही दरवर्षी हा सण साजरा करतो, आमचा कोळ्यांचा सण आहे। ही आमची धाकटी होळी बोलली जाते। पहिले तर ह्या होळीला म्हणजे इथे खूप मोठा हे लागलेलं असतो, माहिती नाही आम्हाला ते कसं काय झालं ते, पण आम्हाला बोलले की पोलीस आलेले, पोलीस आम्हाला बोलले की वरनच आम्हाला ऑर्डर आलेली आहे की कुठेच चालू नाही करणार आहे, तर तुम्ही पण पूर्ण उतरवून घ्या। आमच्या मुलांनी सर्व उतरवून घेतलं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच सर्व केलं, उतरवलं खाली। तर ते बोलतात की नाही आता लावू नाही शकत म्हणून, पण आम्ही संध्याकाळी पाहिलं सर्वीकडे वाजत होतं ते, आम्हाला इथपर्यंत आवाज येत होता। तर मग आमची होळी अशी काळोखात का झाली, आम्हाला एवढंच बोलायचं। राजकीय देखील आता या ठिकाणी प्रतिक्रिया उमटायला लागल्या। त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी देखील ट्विट करून आता विचारलेलं आहे की आमच्या हिंदू सणांवरती ही बंदी का, परंतु कुठेतरी लेट झाला हे ट्विट करायला, काय वाटतंय? लेटच झालंय ना हे, म्हणजे हे लेटच केलं त्यावर तुम्ही हे केलात असं, आणि या मुलांनी एवढं खर्च केलाय, हा मग किती मुलांनी पण दुखवलं झालंय, एवढं या लोकांनी मेहनत केली, मेहनत पण झाली, 3-4 दिवस झाले। अगोदर सांगा ना आम्हाला नाही होणार आहे म्हणून, हा अगोदर हे केलं असं, आम्ही नाही एवढं हे केलं असं, एवढा पैसा आमचा 2 लाख घातला, तुम्ही लोक आम्हाला देणार आहात का परत? ही एका दिवसाची तयारी आहे, पण एका दिवसाची तयारी ही फक्त एकच दिवस तुम्हाला दिसतं, पण ह्या पाठी आम्ही किती दिवस लागतो, 2-2, 4-4 महिने घालवतात मुलं, अक्षरशः माणसं येतात या इथे नाचायसाठी आणि खूप तयारी करून येतात, घेऊन आमची पोरं लाइटिंगच नाही। काल कोण राजकीय व्यक्ती या ठिकाणी आलं का तुमचा पाठिंबा देण्यासाठी? कोणी नाही आलं, आमच्याकडे कोणीही नाही आलेलं। तुमची मागणी काय असेल ताई, मागणी काय? मागणी काय, हे महाराष्ट्राचे सण जर तुम्ही करून देत नाही तर काय, आमच्याकडे मतदान करायला यायचं नाही। आता इथून पुढे इथे कोणी नगरसेवक आहेत, काल एक पण आलं नाहीये। फायदा काय नाही तेव्हा येताना 8 दिवस आधी का नाही तुम्ही सांगितलं? आम्ही 8 दिवस सांगितलं असतं तर आम्ही एवढी केलंच नसतं ना। आमचं खूप नुकसान झालेत, मुलं वगैरे सर्व वगैरे, आम्ही लोक काय करणार? दरवर्षी आमचं असंच करणार का तुम्ही नुकसानी? तर आम्हाला भरून देणार आहेत का तुम्ही? आमची मुलं यावर्षी नाराज झाली आहेत, तुम्ही का असं केलं? नाहीतर तुमचा सत्कार वगैरे होतो, तुम्ही सत्कार मुले असं का नाही? हा संपूर्णपणे निषेध आहे तो आपण ऐकतोय। ज्या ठिकाणी ही संपूर्णपणे परिस्थिती घडली त्यावेळी राजकीय कोणीही व्यक्ती यांचा पाठिंबा घेण्यासाठी आलं नाही की जेणेकरून या ठिकाणी जा होळी हा उत्साह आहे, जो सण आहे तो व्यवस्थित साजरा करता येईल। दरवर्षी पारंपरिक ही होळी याच पद्धतीने साजरी होते, परंतु काल या ठिकाणी आहे ती त्याच्यावरती गदा आहे ती आणण्यात आली आणि या संपूर्णपणे घडलेल्या प्रकरणाला यापुढे मतदान न करण्याचा इशारा देत हा संपूर्णपणे निषेध आहे ते करण्यात आलेला। श्रद्धा, हो बरोबर निखिल, आता या महिलांनी उठवलेल्या प्रश्नांवर त्यांना उत्तर मिळते का याकडे सुद्धा लक्ष असेल। निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।